पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची इराणनं मंगळवारी मध्यरात्री झोप उडवली, कारण थेट पाकिस्तानात घुसून इराणच्या सैन्यानं सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाडला। पाहूया नेमकं काय घडलं। भारत आणि अमेरिकेनंतर आता इराणनं जगातल्या दहशतवाद्यांना अभय देणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या, कारण मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानात घुसून इराणनं पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। बलुचिस्तानमधील सुन्नी दहशतवादी संघटना जैश अल अदल या दहशतवादी संघटनेच्या तळावर थेट ड्रोन आणि मिसाईलनं जोरदार मारा करण्यात आला आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने याबाबतची माहिती दिली। मात्र आता यानंतर पाकिस्तानने ही प्रतिक्रिया दिली। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय की इराणने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे। याच दरम्यान 2 मुलांचा मृत्यू झाला तर 3 मुली जखमी झाल्या। याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील असं पाकिस्ताननं म्हटलं। इराणनं हा सर्जिकल स्ट्राईक का केला हे आपण पाहूयात। इराण हा शिया बहुसंख्य देश। पाकिस्तानमधील सुमारे 95% लोक सुन्नी। पाकिस्तानातील सुन्नी संघटनेचा इराणला विरोध। बलुचिस्तानमध्ये जैश अल अदल या दहशतवादी संघटनेचे तळ। इराणच्या सीमेत घुसून तिथल्या लष्करावर अनेकदा हल्ले। इराणच्या सैन्याला रिव्होल्युशनरी गार्ड असं नाव। दहशतवादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इराण सरकारकडून पाकिस्तानला अनेकदा इशारा। जैश अल अदलचे बहुतांशी दहशतवादी हे इतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांमधील। इस्रायल हमास युद्धात इराण आणि पाकिस्तानचा हमासला उघडपणे पाठिंबा। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सुन्नी लोकसंख्या जास्त। बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांचे शिया देश असणाऱ्या इराणच्या सैनिकांवर वारंवार हल्ले। पाकिस्तान आणि इराणमध्ये तणावाचं वातावरण। पाकिस्तानमध्ये तसं म्हणतं तर 3 प्रकारचे दहशतवादी गट आहे। एक तर आंतरराष्ट्रीय की जे अल कायदा किंवा आयसिसपणाचे कुठे जाऊन हल्ले करतात। दुसरे भारताच्या विरोधात लष्कर-ए-तोयबा वगैरे ज्यांना पाकिस्तान मदत करतो। आणि तिसरे दहशतवादी गट आहेत जे पाकिस्तानच्या विरोधात काम करतात। आता हा जो जैश उल अदल हा जो दहशतवादी गट आहे हा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे की बलुची लोक पाकिस्तानमध्ये सुद्धा आहेत आणि बलुची इराणमध्ये सुद्धा आहेत। 2015 मध्येही पाकिस्तानातून इराणच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांनी चकमक घडवली होती, ज्यामध्ये 18 इराणी सैनिक ठार झाले। फेब्रुवारी 2019 मध्ये जैश अल अदलने याच भागात इराणी सैनिकांच्या बसवर हल्ला केला, ज्यामध्ये अनेक इराणी सैनिक मारले गेले तर डझनभर जखमी झाले। तर ऑक्टोबर 2018 मध्ये याच दहशतवादी संघटनेने 18 इराणी सैनिकांचं अपहरणही केलं। याचा वचपा काढण्यासाठी 2021 मध्ये इराणनं पाकिस्तानात अशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला होता। पाकिस्तानची हवाई दलाची जी संघटना होती ती पूर्णपणे फेल झाली। त्यांची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम त्यांना ही क्षेपणास्त्र जी येत होती किंवा ड्रोनची आत येत होते त्याच्याविषयी काही माहिती मिळाली नाही। तर त्याच्यामुळे पाकिस्तान आता खूपच घाबरलेला आहे। बलुचिस्तान इराणच्या बाजूचा याला एकत्र आणून त्यांना बलुचिस्तान हे एक स्वतंत्र राष्ट्र पाहिजे आहे आणि यांनी याच्या आधी इराणवरती काही हल्ले केले होते। काही 1 महिन्यापूर्वीच मला वाटतं त्यांनी इराणवरती हल्ला केला होता, ज्यामध्ये 11 इराण पोलीस मारले। कोणत्याही 2 देशांमध्ये झालेले मैत्रीचे संबंध असोत किंवा तणावाची परिस्थिती, या दोन्ही शक्यतांचे जागतिक राजकारणावरही तितकेच परिणाम होताना दिसतात। येमेनचे हुती बंडखोर आणि लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्लाह या 2 संघटना आधीच इस्रायल आणि हमासच्या युद्धाचा फायदा घेत आहेत। या दोन्ही संघटनांना इराणचं पाठबळ आहे। सध्या लाल समुद्रात मालवाहू जहाजांना लक्ष्य करण्याचं कामही या 2 संघटना करतायत। पाश्चात्य देशांच्या विरोधामध्ये इराण भारताकडे मित्रत्वाच्या नात्यानं पाहतोय, तर त्याच वेळी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी भारताची आणि इराणच्या नात्याची अवस्था आहे। त्यामुळे या सर्जिकल स्ट्राईक वरून आंतरराष्ट्रीय पडसाद नेमके काय उमटणार आणि भारताची भूमिका नेमकी काय असणार याकडेही लक्ष लागलंय। यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।